गुड मॉर्निंग गाईज. बघा आज मम्मीचं सकाळी वाजल्यात बघा किती 8 सव्वा 8 वाजल्यात आणि सकाळी लगेच भाजीची तयारी करायला चालू झाली. वा आज भाजी कशाची करणार आहे तर आज मम्मी वांग्याची भाजी करणार आहे. थोडी वांगे काल बाजारातून आणलेले आहेत आणि आज म्हणजे काल रात्री आम्ही गेलो होतो टेरेसवर. तर टेरेसवर आम्हाला एक वांग्याच्या झाडाला एक वांग दिसलं. हा विहान शोधला आणि त्याला झाडांची ओळख द्यायचं चालू होतं माझं. तेवढ्यात ती एकदम वांग दिसलं असं मोठा एवढं मोठं लागले तर आतून घेऊन येणं वांग. तर आता जाऊन मी ते वांग पण घेऊन येतो. इकडे बघू शकता तुम्ही पूजा पण झालेली आहे. फक्त आता फुलं चढवायला लागले पप्पा चढवते. हे बघा ॲडन आमचा इथे येऊन बसतोय. बघा हे पाय पुसायला ठेवले आणि ॲडन येऊन बसतोय इथं. बघा आमच्या इकडं जोरात पाऊस चालू आहे गाईस. 2 दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे. जोरात म्हणजे बारीकच आहे पण कंटिन्यू आहे. तर तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा कमेंटमध्ये. हे बघा पाणी बघा किती साठले इकडं. या साईडला रूम बांधणार आहे आम्ही त्यामुळे इकडं फिनिशिंग केलं नव्हतं. इकडे तेवढं फिनिशिंग केले तर इकडं पाणी साठत नाही. ह्या साईडला तेवढं पाणी साठते. हे बघा हे झाड एवढंच आहे आणि वांग बघा केवढं मोठं लागले. हे बघा काटले लागतात जोरात. निघलं बघा केवढं मोठं वांग आहे बघा. बाजारात आणल्यात तसंच तेवढी साईजच झाल्या बरोबर. आणि फुलं बघू शकता गुलाबची फुलं किती लागलेली आहेत. एका फांदीला 3 फुलं लागलेले आहेत. इकडं रेन लिली पण भरली आहे. अरे बापरे बघा इकडं व्हाईट रेन लिली पण भरली आहे. इकडं पिंक गुलाब आहे. इकडं पिंक रेन लिली काल भरली होती. आज थोडी फुलं आहेत. आणि त्या साईडला बघू शकताय पर्पल फुलं किती लागलेत. शेवंती पण आहे आणि तिकडं अपराजिताचं पण फुलं आहेत बघा पर्पल कलरमध्ये त्या बॅगमध्ये. छान वातावरण झालं आणि बारीक पाऊस चालूच आहे. आता तुम्हाला दिसत नसेल पण बारीक पाऊस आहे. आता हे मम्मीला वांगे देतो पटकन भाजीसाठी. आपल्या शेवग्याच्या झाडाला बघा शेंगा भरपूर लागल्यात. मध्ये किती काढल्या भरपूर 20-22 शेंगा काढल्या आणि आता पण लागल्यात बघा शेंगा. इथं दिसत असतील तुम्हाला बारीक त्या शेंगा आहेत. आणि त्या साईडला पण आहे भरपूर शेंगा. कढीपत्त्याचं झाड तर बघा केवढं मोठं आहे आपलं. आंब्याचं झाड बघा ती फांदी तुटली होती ना मेन तिथून 3-4 फांद्या फुटून आलेल्या आहेत बघा नवीन. त्या आता मोठ्या करायच्या हळूहळू. तर बघा इकडं मम्मीचं मी उसपर्यंत सगळे वांगे स्वच्छ करून झालेले आहेत. आता हे एक दिलंय मी तिला टेरेसवरचं. छान आहे ना. पाण्याच्या आडुशाला लपलेलं होतं रात्री 10 वाजता दिसला आम्हाला. आणि हे बघा एक फरक दाखवतो तुम्हाला. हे टेरेस गार्डनवरचं वांग आहे बघा. कुठं डाग वगैरे काय आहे का बघा. आणि हे विकत आणलेलं वांग आहे बघा. ह्याला बघा डाग वगैरे किती. आणि आम्ही शेतात लावले होते ना ते पण 14 कीडच लागायची जास्त. आणि एवढी जर वांगी आणली ना तर त्याचं एवढंच निघायचं चिरून. त्यामुळे ते कंटाळून मग आता आम्ही आणायचंच बंद केलं. म्हणलं आता दुसरी व्हरायटी लावू चांगली. आणि मी तर आता टेरेस गार्डनवरच लावणार. टेरेस गार्डनवर 2 वर्ष आम्ही वांगी खाल्ली पण एक पण किडकं वांग निघालं नाही कधीच. ही कसली व्हरायटी. ही आपली शेतात ही इकडची आहे. चांगली आहे का व्हरायटी. आपल्या शेतात लावलेलं सांगायला पाहिजे. आता ही किडके नसणारच की ज्यावर रासायनिकचा मारा असतोय त्यामुळे किडके नसणार आहेत. कीड नाही लागायसाठी रासायनिक खत जास्त वापरलेला असतोय. पण ह्याला आम्ही किचन वेस्ट राख आणि शेणखत हे एवढंच आहे बघा. टेरेस गार्डन किती छान आलंय. एक पण किडका आम्ही खाल्ला नाही कधीच. म्हणजे 2 वर्ष वांगी काढत होतो. एवढी वांगी निघायची पण कधीच किडकं निघालं नाही वांग. एवढं छान म्हणजे टेरेस गार्डनवर चांगले येते. तुम्ही पण ट्राय करा. आणि चविष्ट तर 1 नंबर चवीला होती वांगी ती. आणि किडकं नव्हती रे. डोळ्याला आणा आणि चिरा आणि करा. 2 वर्ष एवढी वांगी खाल्ली आम्ही. एवढी वांगी दिली पण आणि एवढी खाल्ली पण. तर तुम्हाला सांगतो कधीच कंटाळा आल्यासारखं झालं. वांग्याचं मला भीती वाटायची देताना की आम्हाला चांग आणलं ना खिडकी निघायची. असं वाटायचं देऊन दिल्यात खिडकी दिल्यात असं लोक म्हणणार. कोणाला दिलं तर म्हणणारच की देऊन कापून कसली वांगी दिल्यात खिडकी. तर मला कसं वाटायचं. पण आणि आता शेतातल्या देऊया किती निघत्याल तेवढं निघत्याल. थोडं निघालं तर भाजी करून खातात असं म्हणजे असं वाटायचं मला. म्हणून मी द्यायची पण मला कसं तर वाटायचं. पण मी टेरेसवरच असं काय वाटत नाही. एवढे छान वांगी लागतात. तर तुम्ही पण ट्राय करा.
गाईज आज आम्ही आले सगळेजण मस्तपैकी आपल्या फार्म हाऊसवर एन्जॉय करायला. ॲक्च्युली समर वेकेशन सियाचे चालू झाले पण यायचं झालं नाही आम्हाला कामातून. आता फायनली आम्ही आलो इकडे मस्तपैकी राहायला. आणि हा फार्म हाऊस आपलं बघा कसं झालं, जंगल झाल्यासारखं झालं हे सगळे. तर आता तुम्हाला दाखवतो मस्तपैकी काय आले. आपलं सरप्राईज आहे फार्म हाऊसवर, तुम्हाला दाखवतो काय आहे. चला इकडे त्यांचं चालू आहे शूट. थोड्या वेळा तुम्हाला आणि एक सरप्राईज आहे मोठं, ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. तिकडं आता लॉनवर शूट चालू आहे सगळ्यांचं. इकडे बघू शकता तुम्ही, हे आहे सरप्राईज नंबर 1. कुत्रं पण बघा आम्ही आल्या लगेच बघून आम्हाला आलं, ओळखलं. आणि हे बघू शकता आपल्या शेतात बघा काकडीचं वेल आलं आणि किती काकड्या लागल्यात बघा. बघा इथे एक आहे, हे बघा ही एक आहे, 2 इथे एक 3 आणि ही एक 4 काकड्या लागल्यात. आता छोट्या छोट्या काकड्या अजून चालूच आहेत बघा. इकडे भरपूर भरल्यात काकड्या. आणि हे विहान बघा, काकडी आल्यावर आई आल्यावर मुला आई आल्यावर काढ्या, आता नाही ते मोठी होते जरा तोपर्यंत. असं विहानला सांगायला लागते. विहानला म्हटलं विहान आपण काय करायचं आहे आई आल्यावर, इकडे बघ इकडे बघ, आई आल्यावर काय करायचं आहे, खाऊ खायचं आहे सगळेजण बसून. आणि सरप्राईज काय आहे गाईज लोकांना सांग. हा हा चला आता गाईज तुम्हाला थोड्या वेळात ओपन करून दाखवतो म्हण. बाय. हा हा सरप्राईज हे आहे, हे ओपन करून नंतर तुम्हाला दाखवणार आहे. आता दीदी शूट चालू आहे तिकडं आणि मस्तपैकी आम्ही इकडे एन्जॉय करायला लागलो सगळेजण. मम्मी पप्पा दोघंजण मागे राहिल्यात. आम्ही सगळं सामान घेऊन इकडे पुढे आलोय आणि आता थोड्या वेळात येतील त्यांनी पण. आता हे सरप्राईज आहे ते आम्ही ओपन करून तुम्हाला दाखवतो काय आहे. हे मला थांब की जरा. आणि डिलिव्हर होऊन पण आता 2 दिवस झाले, पण म्हटलं ना आपण फार्म हाऊस मध्ये जाऊनच आपण. तर गाईज बघा आता तुम्हाला सरप्राईज दाखवतो काय आहे नेमकं. चला दाखवतो. आता खोलले आम्ही ते दाखवतो तुम्हाला. बघू शकताय गाईज स्विमिंग पूल ऑर्डर केलं होतं आम्ही. आठवडा झाला गाईज येऊन, पण आम्हाला काय झालं नाही यायचं शेतात. तर फायनली आले ते तुम्हाला फुगवून पाणी भरून दाखवतो. इकडं चालू आहे बघा आता कट्टा धुवायचं. कट्टा धुवून हेच पाणी परत आम्ही लगेच इकडे करणार आहे, फुगवणार आहे. हे अजय इकडे धु की पहिला, अजय इकडे धु की पहिला. इथं बी तर गायच बघा हा पंप आम्हाला त्याच्यासोबतच फ्री मिळाला. आणि आता हवा भरायला चालू आहे. आता हा स्विमिंग पूल इथे लागलेला आहे. किती भारी. अरे ह्याचा उजेड तुझ्या चेहऱ्यावर आलाय. पाणी भरल्यावर जायचं. अरे फायनली काय स्विमिंग पूल मध्ये हवा भरलेली आहे आणि आता पाणी पण चालू केले. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. तर गाईज बघा इकडे बघा पाणी चालू केलेलं आहे फायनली. आणि विहानची या बघा. आज जावा थांब पाणी भरते थांब. तर बघा गाईज फायनली केवढं मोठं स्विमिंग पूल आहे बघू शकताय तुम्ही. आता पाणी भरायला चालू झाले हळूहळू. अजय तसं नाही भरायचं, तसं नाही भरायचं. हा असं भरायचं स्लोली. खालचं कापड फाटल किती. अरे पण स्पीड आहे रे. बकेट आण मग. नाही बकेट आणू आता नाही पूर्ण भरल्यावर टाकू नका. अजून नको. अजून नाही. तर सिया विहानसाठी आम्ही खरं तर हे ऑर्डर केले दोघांच्या एन्जॉयमेंटसाठी. कारण की सियाचे समर वेकेशन चालू आहेत ना, त्यामुळं म्हटलं काय तर वेगळं करूया आपण डिफरंट. पण झालं ॲक्च्युली लेट आम्हाला ऑर्डर करायला आणि ऑर्डर पण लेट आली. आणि आता फायनली आम्ही फार्म हाऊसवर आलो आहे आणि इकडं मस्तपैकी सगळेजण आता एन्जॉय करणार आहे. तुम्हाला ते पुढे बघायलाच भेटेल. तर असंच बघत राहा ब्लॉग शकुंतला बंगाळ यूट्यूब चॅनलवर. नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हां असेच नवीन छान कंटेंट, कॉमेडी आणि व्लॉग. तर गाईज बघा फायनली स्विमिंग पूलमध्ये पाणी भरायला लागलं आणि सिया विहानला काय राहावं ना म्हणून दिदी जाऊन बसल्या. आणि एकदम सेफ आहे, काय काळजी करू नका तुम्ही. कारण की आम्ही इथं लॉनमध्ये करायला बघा खाली पण एकदम सेफ आहे. आणि साईडला आम्ही सगळेजण असणारच आहे. एकदम पूर्ण फॅमिलीमध्ये एन्जॉय करणार आहे. त्यामुळं मुलांना काय रिस्क नाही आहे. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही त्यांची काळजी घ्यायला सगळेजण आहोत. त्यामुळं काहीच टेन्शन नाही. आणि हे पूर्ण भरणार नाही. आम्ही एक लेअर मोकळाच ठेवणार आहे तेवढाच. म्हणजे हां तर आता मी निघतोय मम्मीला घ्यायला. किती वाजल्यात बघा 3:30 वाजल्यात.
आता बघा मम्मी पप्पा पण आलेले आहेत आणि मी गेलो होतो वडापाव आणायला गरम गरम. मस्तपैकी पावसाचं वातावरण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी पावसाचं वातावरण झालं आणि इकडं ह्यांची मजा चालू आहे स्विमिंग पूलमध्ये. तर ह्याला पण बिस्किट देतो आणि इकडे गरम गरम सिया त्यांनी बघा न्हावून आले, गरम गरम खायला लागले. अजून जाणार आहे खाऊन? बरं बरं जा. सिया विहान न्हावून आलेत आणि वडापाव खायला बसलेत बघा गरम गरम, आणि म्हणतात खाऊन आणि परत जाणार आहे. पूलमध्ये जायला रेडी झालोय. आता पहिला वडापाव खातो गरम गरम आणि त्यांना पण देतो आणि मग एन्जॉय करूया. चला तुम्हाला फोटो बघायला मिळणार आहे. इकडं बघा यांची सगळ्यांची चालू आहे मज्जा मस्ती गाईस. बघा गाईस फायनली इकडं चालू आहे यांची एन्जॉयमेंट. किती मस्त आहे आणि केवढं मोठं आहे ना. हा पाय पूर्ण मी बसलोय. पाणी आणि अजय हे पाणी रे, पाणी अजून भरायचं नाही. भरायचे ती विहानसाठी कम भरल्या चालू करायला पाहिजे आता. करू काय? सो गाईज बघा इकडं आमचं मस्त एन्जॉय एवढी मज्जा मस्ती झाली, एवढं स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी. एवढं भिजलो, पाऊस एवढा मोठा आला, पावसात पण एवढं खाली स्विमिंग पूल आतरलं होतं. खूप मजा आली, सगळेजण खूप एन्जॉय केले. आणि झालं काय सांगतो तुम्हाला, इकडं आम्ही गॅस वगैरे आणला होता. तर झालं सांगतो तुम्हाला काय, तर आम्ही चुलीवरचा बेत ठेवलेला, पण लाकडं भिजली सगळी पाऊस जोरात आल्यामुळं. त्यामुळं परत जाऊन मी गॅस घेऊन आलो, भिजत आलो. गॅस स्टोव घेऊन आलो. सिलेंडर होता इथं, गॅस स्टोव तेवढा तिकडं होता, तो घेऊन आलो तिकडून घेऊन आलो. आणि आता परत मग आम्ही इकडं सगळं स्वयंपाक वगैरे तयार करून आणलेला, फक्त गरम वगैरे करून मग आम्ही जेवलो मस्तपैकी सगळेजण. आणि आत्ता सगळेजण आता आराम करणार, सगळेजण झोपणार आहे. वाजलेत आता किती सांगतो तुम्हाला, 10:15 वाजलेत. आणि तिकडं मम्मी विहानला दूध गरम करून दिल्या, त्याला दूध प्यायचं होतं, त्यामुळे गरम करून दूध दिले. आता प्यायला लागलं, ते दाखवतो तुम्हाला. चला इकडं पप्पा झोपल्यात पंख्याखाली, पंखा एकच आहे त्यामुळे इकडे झोपल्यात पप्पा. आणि इकडे विहान, आता इकडं पंख्याची काही गरज नव्हती, पण एखादा असावं म्हणून एक होता आपल्याकडं, तो नंतर लावे इकडं, पण मला वाटत नाही गरज नाही पंख्याची. तर इकडं विहान बघा दूध प्यायला लागला. पप्पा म्हणतात पंखा अजून एक आणून लावायचा हॉलमध्ये. तर बघूया आता नेक्स्ट टाइम तिकडं आणला एक, तर इकडं आणून जोडायचा. सगळा पसारा बघा सगळा. आजचा ब्लॉग मी इथंच एड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.